मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता सागरला म्हणते की अहो तिची कंडिशन एवढी नव्हती की ती माझ्या सईला घेऊन जाऊ शकेल म्हणून. त्यावेळी सागर म्हणतो की ती सावनी आहे. अहो 2 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट तिने साईन केलं म्हटल्यानंतर आता तिचा महिना एकदम आरामशीर जाणार. मग त्यावेळीच आता मुक्ताला खूप राग येतो आणि तिला आता खूप टेन्शनसुद्धा येतं की माझी सई मॉडेलिंग करणार आणि हे तर तिला अजिबात पटलेलं नसतं. म्हणूनच ती आता म्हणते की ही कसली आई आहे हो सागर. त्या सावनीला अजिबात लाज वाटत नाही का. अहो आपल्या मुलीचा अगदी स्वार्थासाठी ती वापर करतीये. मग आता सागर काहीच बोलत नाही. तो एकदम गप्प असतो आणि सावनीवर खूप चिडलेला असतो. त्याचवेळी मुक्ता आता म्हणते की मी ना त्या सावनीचा जीव घेईल हा सागर आता. अहो ती सईला पैसे कमवायला उभी करते, तिला कळत नाही का काही. त्यावेळी सागर म्हणतो आपण करूयात काहीतरी, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही नका असं टेन्शन घेऊ. त्याच वेळी आता मुक्ता ही अजूनच हायपर होते आणि मग त्यानंतर शांत डोक्याने विचार करते. त्याच वेळी आता ती म्हणते आपल्याकडे कदाचित एक मार्ग हा असू शकतो. त्यावेळी कोणता मार्ग असं सागर विचारतो. मग आता मुक्ता म्हणते कदाचित बायोलॉजिकल फादर म्हणून तुम्ही लगेच तिला अडवू सुद्धा शकता. म्हणजे सावनी सुद्धा काय करेल ना, सर्व जे कागदपत्र होते त्याचबरोबर तिने सईला ताब्यात घेतलं ते एक पत्र होतं, अर्ज होता, तो सगळा काही आपल्या तोंडावर फेकून देईल. त्यावेळी आता सागर म्हणतो आपल्याच सांगण्यावरनं तिला ते दिले आहेत पेपर. त्यावेळी आता मुक्ता म्हणते हो ठीक आहे, पण माझ्या सांगण्यावरनं दिलेत ना. पण आता मीच ते सगळं काही नीट करणार आहे, कारण त्या कस्टडीच्या पेपरवर सावनीने खोटं बोलून जी तुमची सही घेतली होती ते जर आपण तिच्याकडून घेतले आणि जर कायमचे नष्ट केले तर सावनीकडे पुरावाच उरणार नाही ना की सईची कस्टडी आपण तिला दिली आहे म्हणून. मग आता सागर मुक्ताकडे पाहतच राहतो आणि तिला विचारतो काय म्हणजे तुम्ही ते पेपर चोरणार आहात. अहो हे खूप रिस्की आहे, जर तुम्ही पकडला गेला तर मग काय करायचं. त्यावेळी आता मुक्ता म्हणते मला कसलीच भीती नाही आहे सागर, अजिबात कसली म्हणजे कसलीच. कारण मला फक्त आणि फक्त मला सध्या आता मुलीची काळजी वाटते माझ्या, आणि मी तिच्यासाठी ना अगदी काहीही करायला तयार आहे. मग माझ्या जीवाचं अगदी बरं वाईट झालं ना तरीही चालेल, असं म्हणून ती आता स्वतःच्या जीवाशी खेळण्याचं पाहते. आणि मग सागरला अजिबात ते आवडत नाही. त्यावेळी तो लगेच तिच्या ओठांवर हात ठेवतो आणि म्हणतो की अजिबात नाही हा. अहो तुम्ही असं बोललात ना की माझ्या काळजाचा ठोका चुकतो, असं म्हणून तो अगदी इमोशनल होतो. मग आता मुक्ता ही रडत असते सईच्या काळजीमुळे. त्याच वेळी आता सागर म्हणतो हे पहा, आपण दोघेही मिळून आपल्या सईला पुन्हा आपल्या घरी आणूयात, असं म्हणा ना तुम्ही. तेव्हा आता सागरच्या आनंदासाठी मुक्ता म्हणते आपण सईला पुन्हा घेऊन येऊयात, असं म्हणून ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. एकमेकांना सईसाठी आता साथ देण्याचं कायमच ठरवतात. नेहमीप्रमाणे मुक्ता स्ट्रॉंग असते, त्यामुळे सागर जरा रिलॅक्स असतो, कारण सिच्युएशन कशी हँडल करावी हे मुक्ताला चांगलंच जमत असतं. त्यामुळे सागर यावेळी सुद्धा मुक्तावर विश्वास ठेवत ह्या मुक्तासाठी कोणतंही काम अवघड नाहीये आणि ती सईला घेऊनच येणार असं सतत सागरला वाटत असतं. म्हणून तो प्रेमाने तिच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे कोमल आणि त्याचबरोबर मिहीर हे दोघेही घरी येतात. कोमल पाय आपटतच घरी आलेली असते. तिला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा ती पटकन आता पाणी पिते. मग आता मिहीर तिला समजावू लागतो. कोमल, मी अगं तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करतोय, असं काही नाहीये, पण तू असा गैरसमज का करून घेते ना मला कळतच नाही. त्याचवेळी कोमल म्हणते हो असं आहे का, मग त्या मिहिकाला बघून तुला एवढा त्रास का झाला. अरे तुला काय वाटतं मला दिसत नाही का, माझे डोळे फुटलेत का. मग त्याचवेळी मिहीर म्हणतो अगं पण तू तिची अवस्था बघितली का, तुला काहीच दयामाया नाही का. मग आता कोमल रागातच म्हणते मला आता फक्त एवढंच वाटते की तिचा आपल्याशी आणि आपला तिच्याशी काही एक संबंध नाहीये. तिने आता परत निघून जावं, एकतर तिच्या घरी किंवा तिच्या मावशीकडे, असं म्हणून रागातच आता कोमल मिहीरला सांगते तिच्याबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकायचे. पण मिहीरला मिहिकाबद्दल थोडं का होईना वाईट वाटत असतं. त्यानंतर आता कोमल म्हणते की तिला परत येण्यासाठी माझं घर आणि माझा संसार दिसला होता का, मी त्या मिहिकाला
आमच्या घरामध्ये तरी सहन करणार नाही. मला हे मुक्ता वहिनीचं वागणंच आवडलेलं नाहीये. जर तिलाच घेऊन यायचं होतं मिहिकाला इकडे तर तुला सांगण्याची गरज नव्हती अजिबात तिला. अरे माहीत आहे, दादा नव्हता, लकी नव्हता, घरात कुणीही नव्हतं, मग मी गेले असते ना तिला घ्यायला. नाही, पण तिने ना फक्त आणि फक्त तुलाच सांगितलं. मिहीर म्हणतो, कोमल, एकतर तुझ्या डोक्यात जे काही आहे ना ते अगोदर काढून टाक. अगं तू फक्त माझी बायको आहेस आणि आपलं लग्न झालेलं आहे. माझ्या स्वभावात हे असं वागणंच नाहीये, कळतंय का तुला? अगं माझी बुद्धी, माझं कॉन्शियन्स फक्त आणि फक्त तुझ्याशी प्रामाणिक राहणं एवढंच आहे. त्यावेळी आता कोमल म्हणते, हो का, असं आहे का? परंतु मनाचं काय करायचं मग? ते तर त्या मिहिकाकडे ओढलं जातंय, मग त्याचं काय? त्यानंतर कोमल आता रागातच जेव्हा तिथून जाते ना तेव्हा मात्र आता मिहिरला खूपच टेन्शन येतं. तो तिला समजवण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु कोमल यावेळी खूपच भडकलेली असते. त्यामुळे मिहिरचाही नाईलाज होतो. तर दुसरीकडे आता सागर हॉलमध्ये येतो तर आधी तेथे बसलेला असतो. मग आता तो त्याच्याकडे पाहतच राहतो आणि मनातच विचार करतो, सईला घेऊन आसपास एवढं सगळं काही सुरू असतं, पण त्या नादात ना माझ्या आधीकडे लक्षच देणं जमत नाही. पण मुक्ताने त्याची जबाबदारी मला दिली आहे आणि मी त्याचा पप्पा आहे म्हटल्यानंतर मला त्याला वेळ द्यायलाच हवा. त्याच वेळी आता तो लगेच आदित्यचे जवळ बसतो आणि म्हणतो, काय आदित्य महाराज, काय चाललंय? मग आता इंद्रा आणि स्वाती हे दोघेही आदित्यकडे पाहू लागतात. इकडे आता आधी सांगतो, काही नाही अहो पप्पा, क्लास आणि स्कूलचा होमवर्क कंप्लीट करूनच इथे बसलोय. मग आता सागर म्हणतो, अभ्यासात तर तू चांगलाच जोर मारलाय, परंतु बाकी गोष्टींमध्ये किती जोर आहे हे बघूयात का आता? चल आता आपण पंजा लढवूयात. तेव्हा आधी आता खूपच खुश होतो आणि म्हणतो, हो चला की. तेव्हा सर्वजण आता खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर ते दोघेही तेथे खुर्चीवर बसतात. आणि रेडी का असं आता सागर विचारतो. तेव्हा आधी म्हणतो, हो मी रेडी आहे. तेव्हा लकी सुद्धा आता तिथे आलेला असतो. मग त्याच वेळी ते दोघांचे हात एकमेकांच्या हातामध्ये असे घट्ट पकडून ठेवतात आणि दोघेही खूप एक्साइट असतात, आता जिंकणार कोण? मग त्याच वेळी स्वाती म्हणते, भाई आपली टीम जिंकायला पाहिजे हां, कारण अपने इज्जत का सवाल है. त्याच वेळी लकी म्हणतो की अरे आमचा बच्चा सुद्धा बवाल आहे बवाल, माझा आधीच जिंकणार आहे, कम ऑन आधी, असं म्हणून तो आधीला चिअरअप करतो. त्याच वेळी आता ते दोघांचे असे हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडतात आणि लगेच पंजा लढवू लागतात. त्यावेळी स्वाती आता म्हणते, भाई ना त्याचा बाप आहे बाप, आणि बाप नेहमी बाप असतो. त्याच वेळी आता लकी म्हणतो, गप्पा, बाप काय बाप बाप, काही झालं तरी माझा आधी ना स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग, आणि आधीच जिंकणार. त्याच वेळी आता ते दोघेही अगदी जोर लावत असतात. तर आता स्वाती ही सागरच्या टीममध्ये असते आणि माझा भाई जिंकणार असं सारखं सारखं म्हणत असते. लकी म्हणतो, नाही नाही अगं, आमचा आधीच जिंकणार आहे, कारण आधीला खूप छान पंजा लढवता येतो, असं म्हणून प्रत्येकजण आपापल्या टीमला म्हणजे सागर आणि आधीला चिअर करत असतात. तेव्हा आधीसुद्धा काही कमी नाही, तो सुद्धा खूपच जोर लावत असतो. मग आता ते दोघेही जोर लावता लावता सागर मुद्दामच माघार घेतो, कारण आधीच्या चेहऱ्यावरील तो आनंद त्याला पाहायचा असतो. मग आता सागर त्या पंजा लढवण्यामध्ये हरतो आणि आधीला जिंकवून देतो. तेव्हा आधी खूपच खुश होतो आणि जोरातच उडी मारत म्हणतो, अय्या मी जिंकलो. मग आता आमच्या टीममधील आधी जिंकला आहे असं लगेचच लकी म्हणतो आणि त्याला पाठीवर बसवतो आणि अख्ख्या घरभर फिरवतो. त्यावेळी आधीला एवढं खुश पाहून आता सागर खूपच खुश होतो आणि मनातच विचार करतो, आधी बाळा, हे बघ, तुझ्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहण्यासाठी ना आयुष्यभर मी हरायला तयार आहे. त्यानंतर आता स्वाती म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स आधी. अरे खरं तर ना बाळा, मी तुझ्याच बाजूने होते, पण म्हटलं मोठा भाऊ आहे, त्याला सपोर्ट करायला कुणी नाही, म्हणून त्याला सपोर्ट केला फक्त. तेव्हा आता लकी लगेच पुढे येतो आणि स्वातीला म्हणतो की नाही हा, असं चालणार नाही. अगं मगाशी का नाही आली तू आमच्या टीममध्ये? आता हरलात ना म्हणून आमच्या टीममध्ये यायला लागलात का? आधी बघ, अशी लोक असतात अरे जगामध्ये, म्हणूनच मी तुला सांगतोय की यांच्यावर असा विश्वास नाही ठेवायचा. मग आता स्वाती आणि आधीमध्येच अशी भांडणं सुरू होतात. तेव्हा इंद्रा त्याचबरोबर सागर हे कौतुकाने दोघांकडे पाहत असतात. तेव्हा आधी आता त्या दोघांकडे पाहतच राहतो.
त्यानंतर इंद्रा म्हणते, अरे गप्पा बसा, कशाला उगीच भांडताय. तेव्हा आधीला लगेचच आता सईची आठवण होते. त्यावेळी सईबरोबर घालवलेले सर्व क्षण, त्याचबरोबर सई माझ्यावर किती प्रेम करते हे त्याला आता समजलेलं असतं. आणि तिची आठवण आल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. एकदम शांत तो बसलेला असताना इंद्रा विचारते, आधी बाळा, अरे काय झालं तुला. मग आता काय झालं रे, बोल ना पटकन बाळा, आधी तू असा एवढा डिस्टर्ब का, असं इंद्रा विचारते. मग आता तो म्हणतो की, इंद्रा म्हणते की मला सुद्धा सई माऊची ना खूप आठवण येते बाळा. त्यावेळी आता आधी म्हणतो, इट्स ओके अगं आजी, मला माहीत आहे मुक्ता आंटी ना एक दिवस आपल्या सईला इकडे घेऊन येणारच. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच सर्वजण आधीकडे पाहू लागतात की किती समजूतदार झालाय आधी हा. तेवढ्यातच तेथे आता मिहीर येतो. मिहीर आल्याबरोबरच तो सगळ्यांकडे पाहतो. मग त्याच वेळी इंद्रा, आता काय जावई बापू, आज सकाळी सकाळी इकडे स्वारी, असं म्हणून ती आता त्याला विचारते. तेव्हा तो आता इंद्राला सांगतो की काही नाही, दादूसने मला बोलवलं होतं. मग तुझ्या दादूसने का बोलवलं, तुम्हाला काय ऑफिसमध्ये काम नाही करता येत का. मग त्याच वेळी आता मिहीर म्हणतो, आज दादूस येणार नव्हता ना, आणि त्याच्या काही सायन्स घ्यायच्या होत्या पेपरवर. तेव्हा आता सागर म्हणतो, तू रूममध्ये बस, मी आलो लगेच हा. तेव्हा मिहीर ठीक आहे असं म्हणतो आणि त्याचं लक्ष मिहिकाच्या रूमकडे असतं. मिहिका एकदा तरी त्याला दिसेल असं वाटत असतं, परंतु मिहिकाच त्याला दिसत नाही. मग इंद्राचं लक्ष मिहीरकडे जातं आणि मग ती विचारते, काय हो, काय शोधताय काय. त्यावेळी आता तो म्हणतो, काही नाही, पण मिहिका बरी आहे ना. आता मिहिकाबद्दल मिहीर जेव्हा विचारतो तेव्हा सर्वांचे चेहरे पडतात, कुणीच काही बोलत नाही. तर आता दुसरीकडे गोदा ही घरी आलेली असते आणि चहा पिते. म्हणते की चहा खरंच खूप छान झालाय. त्यावेळी आता कोमल म्हणते, मिहीरसाठी शिकले, कारण पहिल्यांदा केलेला चहा खूप वाईट झाला होता, परंतु दुसऱ्यांदा चहा केला ना तेव्हा अजिबात तो वाईट नव्हता. आणि अजून एक सांगू, पहिल्यांदा केलेले पोहे सुद्धा खूप वाईट झाले होते, परंतु दुसऱ्यांदा केलेले नाही. पहिलं जे करतं ते चुकत असतं, परंतु दुसऱ्यांदा केलेलं नेहमीच बेस्ट आणि बेस्ट असतं. तर गोदा म्हणते, हो बरोबर आहे. त्याच वेळी पॉपकॉर्न मॅडम कुठे गेल्यात का, असं गोदा विचारते. तेव्हा आता मिहिका म्हणते, एवढं काही माहीत नाही, परंतु हर्षवर्धन बरोबर बोलत होती एवढं माहितीये. तुम्ही घरीच थांबा, मी पोहोचतेच आहे. तुमच्या क्लायंट फ्रेंडला सुद्धा थांबवून ठेवा, सईचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करायचंय, असं काहीतरी तिचं बोलणं सुरू होतं. तर आता गोदाला मोठा धक्काच बसतो. ती मनातच विचार करू लागते, म्हणजे हर्ष बरोबर ही बोलत होती, याचा अर्थ हर्ष जेलमधून बाहेर आलाच कधी, आणि म्हणजे सावनीला जो कॉन्ट्रॅक्टर मिळालाय तो हर्षच्या जवळचा मित्र आहे की काय, आणि हर्षच्या मित्राबरोबर मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट करणार. मग आता गोदा हाच विचार मनात सारखा करू लागते. तिला आता सईचं खूपच टेन्शन येतं. त्यानंतर आता कोमल म्हणते, मला जरा बाहेर जायचंय, मी आवरून घेते. त्यावेळी गोदा हो असं. तर आता कोमल तिथून गेल्यानंतर लगेचच सागरला कॉल करते आणि सांगते की, अहो हर्षवर्धन हा जेलमधून सुटलाय. तेव्हा सागरने फोन स्पीकरवर ठेवला असल्या कारणाने आता मिहीरसुद्धा सगळं बोलणं ऐकतो आणि त्यालाही मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता तो सागरकडे पाहतच राहतो. सागरला प्रचंड राग येतो. मग मुक्ता म्हणते, हा हर्षवर्धन सुटलाच कसा काही लगेच, आणि तुम्हाला अजून एक माहीत आहे का, अहो त्या क्लायंटचा नंबर हर्षवर्धननेच सावनीला मिळवून दिलाय, आणि हर्ष म्हणजे स्वतः तो सावनीला मदत करतोय ही ॲड करण्यासाठी. अहो मला एक कळत नाही सागर, मिहिकाबरोबर त्याने जे काही केलं ते केल्यानंतर तो असा कसा सुटू शकतो. अहो मिहिकाला खरंच त्याने एवढा त्रास दिलाय ना की विचारू नको, मला सुद्धा पाहवत नव्हता माझ्या मिहिकाचा त्रास, आणि तरीही तो सुटू शकतो याचा अंदाज सुद्धा लावता येत नाही की हर्ष किती पुढचा आहे ते. तेव्हा इकडे मिहीरच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते. तेव्हा तो आता आपली मूठ जोरातच आवळतो आणि म्हणतो, खरं आहे मुक्ता वहिनीचं, कारण मिहिकाला त्याने एवढा प्रचंड त्रास दिला आहे ना, मी त्या भामट्या हर्षला सोडणारच नाही. असं म्हणून तो हातातील काम सोडतो आणि लगेचच त्याच्याकडे जायला निघतो. त्याचवेळी आता सागर हा लगेच फोन ठेवतो, कारण मिहीर रागात कुठे बाहेर गेला हे त्याला माहीत नसतं. त्यामुळे तो मुक्ताला म्हणतो, थांबा हा मुक्ता, मी लगेचच तुम्हाला कॉल करतो, असं म्हणून तो फोन ठेवतो.
आणि मिहीर पाठोपाठ जायला निघतो. दुसरीकडे आता हर्ष एकदम शांतपणे आपल्या घरी बसलेला असतो. त्याचवेळी मिहीर तेथे जातो आणि त्याची कॉलर पकडून त्याला उठवत म्हणतो की काय रे, पोलिसांनी कसं सोडवलं तुला? त्यावेळी माजोरडा हर्ष अजिबात ऐकत नाही आणि तो आता मिहीरच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मिहीर बेटा तू कसा आहेस असं विचारतो. तेव्हा मिहीर त्याचा हातच झिडकारतो. त्यावेळी आता हर्ष म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स एकदम. मग पुढे आता लगेच तो म्हणू लागतो तुला समजून घ्यायचंय ना की मला कसं सोडलं ते. मग आता ऐकस तू, तुझी ती डार्लिंग आहे ना मिहिका, तिचं ना एक फुटेज माझ्याकडे आहे, आता बघ ना असं म्हणून मोबाईल मधील त्याला दाखवतो. मग आता त्याचवेळी तो फुटेज जे दाखवतो ना त्या फुटेजमध्ये असं असतं की अगदी प्रेमाने तो मिहिकाला म्हणतोय की खाऊन घे अगं थोडं तरी, नाहीतर तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. परंतु मिहिकाने ते ताटच झिडकारून टाकलेलं असतं, त्याचा रागराग केलेला असतो. आता हर्षला तेथे हाताला थोडी जखम झालेली असते, परंतु तो यावेळी शांत राहतो. हे फुटेज जेव्हा मी पोलिसांना दाखवलं ना तेव्हा त्यांना समजलं मिहिका एक मनोरुग्ण आहे, त्यामुळे खरा त्रास तर मिहिकाच मला देतीये. हे पोलिसांनी पाहून मलाच त्यांनी खरं तर घरी सोडलं. तेव्हा मिहीरच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा तो आता रागातच म्हणतो एका साध्या सरळ मुलीला तू बदनाम करतोस, असं म्हणून तो हर्षच्या जोरात कानाखाली मारतो. तर हर्ष आता लगेच रागात त्याच्याकडे पाहतो आणि मग नंतर म्हणतो मिहीर या व्हिडिओमध्ये मी सरळ दिसतोय रे, परंतु ती नाही दिसत ना, आणि अजून एक तुझ्या तोंडावर सांगतो ती मनोरुग्ण आहे ना, मी सिद्ध करू शकतो. असं म्हणून हर्ष माजोरडेपणा करण्याची हद्दच सोडत नाही. तेव्हा मिहीरला अजूनच राग येतो आणि तो पुन्हा एकदा हर्षला चांगला चोपतो. त्यानंतर आता मिहीर हा खूपच चिडलेला असल्यामुळे तो आता हर्षला खूप म्हणजे खूप मारतो आणि म्हणतो मुक्ता बहिणीने तुला असा चोपला होता, असं मारलं होतं, पण मी ना तुला मारून टाकेन. असं म्हणून आता मिहीर पुन्हा हर्षवर हात टाकतो. पुन्हा जर माझ्या मिहिकाला त्रास दिला ना तर मी तुला मारून टाकेन, असं आता सततच मिहीर म्हणतो. तेव्हा हर्षला मारून मारून त्याचे हातपार दुखू लागतात, पण माजोरडा हर्ष काही ऐकत नाही. त्याच्या तोंडातून रक्त येत असतं. त्याचवेळी आता तो हसतच मिहीरकडे पाहतो. त्यानंतर आता लक्षात ठेव मी तुला मारून टाकेन असं मिहीर म्हणतो आणि लगेच तेथून जातो. आता दुसरीकडे सावनी म्हणते की सईचा कॉन्ट्रॅक्ट आता साईन झालं, मग माझ्याकडे आता पैसे येतील, मग त्या सागरला मी चांगलंच दाखवून देईल की मी माझ्या मुलांची जबाबदारी अगदी व्यवस्थित घेऊ शकते. मग पुढे आता ती म्हणते चांगली आई आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु स्मार्ट बाई तर मी नक्कीच आहे आणि हेच मला त्या सागरला दाखवून द्यायचंय. त्यानंतर ती आता लगेच दरवाजाची बेल वाजवते, पण आता गोदा आतमध्ये असल्यामुळे ती काय पटकन दरवाजाच उघडत नाही. ती मात्र आता दुर्बिणीतून पाहत असते की बाहेर सावनी आली आहे. मग आता सावनी मात्र खूपच खुश असते. ती सारखी सारखी दरवाजाची बेल वाजवते, पण कुणीही दार उघडत नसल्यामुळे आता ती विचारत असते की कोण आहे आतमध्ये, उघडा पटकन दरवाजा. तर आता गोदा एक गंमत करते, जो फायर स्प्रे असतो ना तो स्प्रेच आता ती घेऊन येते आणि दरवाजा उघडत पटकनच सावनीच्या तोंडावर तो स्प्रे मारते आणि तिला पूर्णपणे अशी पांढरी करून टाकते. तेव्हा ते पाहून आता सावनीला खूपच राग येतो. मुक्ताने आता तिची चांगलीच गंमत केलेली असते, तिला पूर्णपणे पांढरं करून टाकलेलं असतं. होऊन आता लगेचच सावनी तिला खूप बोलू लागते, गोदा तू वेडी झालीस का, अगं माझा सर्व मेकअप खराब झाला, तुला काही अक्कल आहे की नाही, असं म्हणून आता गोदा ती लायकीच काढत असते. तेव्हा गोदा म्हणते अहो मॅडम झालं काय ना ते, असं म्हणून ती सांगत असते की काय झालं. मग पुढे आता सावनी तिला बोलूच देत नाही, तरीही गोदा मध्ये मध्ये बोलते आणि म्हणते मॅडम. त्यानंतर गोदा म्हणू लागते अहो मॅडम काय झालं ना, आग जर लागली सोसायटीमध्ये तर आपला बचाव कसा करायचा, हे लोक ते सांगायला आले होते की दरवाजा उघडल्यानंतर असा फराफरा फवारा मारायचा. मग आता अगं बावळट, पण आता आग लागली आहे का, नाही ना, मग कशाला मारायचं तो फवारा आणि कशाला टाकायचं ते पाणी, असं म्हणून ती भडकते. तेव्हा आता गोदा म्हणते हो ते म्हणाले बेल वाजली ना असं फवारायचं आणि 2दा बेल वाजवली ना तुम्ही. त्याच वेळी आता सावनी रागातच म्हणते अगं तो अलाराम असतो, तुला काही कळतं की नाही, आणि ही डोर बेल होती, बिनडोक अडाणी कुठली, असं म्हणून ती भडकते. त्याच वेळी आता गोदा म्हणते हो का, अगोदर तर मला अशी बेल वाटली होती, ते वाफा मारायचं होतं ना,
मग मला वाटलं तेच मारायचे, पण आता मला सगळं कळलंय, आता मी यापुढे नाही गडबड करणार, असं म्हणून आता गोदा सांगते. तेव्हा सावनी तिच्या अंगावर धावून जात म्हणते, असं वाटतं ना एखादी कानाखाली मारावी तुझ्या, मूर्ख कुठली, हो बाजूला चल, असं म्हणून ती भडकते. सगळेच्या सगळे कपडे माझे खराब केले. त्याच वेळी आता गोदा म्हणते, कापडं मी धुवून देईल की पॉपकॉर्न मॅडम. तोपर्यंत सावनी आता तेथून गेलेली असते. मग आता त्यानंतर गोदा ही मुक्ताच्या भाषेतच म्हणते की तुम्हाला सुद्धा अशी धुवून काढीन ना. सावनी, माझ्या मुलीला तुम्ही मॉडेलिंग करायला लावताय, आता कशी धुवून धुवून काढते, असं म्हणून आता लगेचच मुक्ता रागात तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर आता गोदा सईजवळ बाहेर बसलेली असते. सावनी आता लगेच तेथे येते आणि सर्व माझा मूड खराब केल्याचं म्हणते. तेव्हा सई म्हणते, अगं मम्मा, टीचरने आज क्लासमध्ये सांगितलंय की 2 दिवसामध्ये फी भरायची आहे म्हणून. अगं लवकर भर ना फी, नाही तर मला स्कूलमधून काढून टाकतील. मम्मा, अगं मला माझं स्कूल ना खूप म्हणजे खूप आवडतं अगं. मग आता सावनी तिच्यावर जोरातच ओरडत विचारते, काय अगं, स्कूल काय आवडायची गोष्ट आहे का सई? उगीच आपलं काहीही बोलत असते. मग आता सावनी लगेचच म्हणते, एनिवे जाऊ देत, उद्या माझे पैसे येतील मग आपण भरूयात फी, चालेल ना. तेव्हा आता गोदा मात्र त्या दोघींकडे पाहतच राहते. तिला आता खूप वाईट वाटत असतं की माझ्या लेकीची फी भरण्यासाठी अजूनही सावनीकडे पैसे नाही आहेत. तिला एका क्षणी असं वाटत असतं की मी ती फी भरावी, परंतु आता तिचाही नाईलाज असतो. त्याचवेळी आता सावनी मनात म्हणत असते की सई, तसंही पैसे मला फक्त आणि फक्त तूच मिळवून देणार आहे, असं म्हणून ती गालातच हसते. त्यानंतर गोदा जरा रागातच सावनीकडे पाहत असते. तेव्हा सावनी म्हणते, गोदा एक काम करायचं, आता सईला भरवून झालं ना घरी निघायचं, कारण आता तुझं काही काम नाहीये. मग आता मला सुद्धा घरी काही काम नाहीये, मी थांबते की इथे, असं आता लगेचच गोदा म्हणते. परंतु आता सावनी म्हणते, काही गरज नाही, जा निघून तू आता. मग आता गोदाचाही नाईलाज होतो आणि ती हो असं म्हणते. तर सावनी लगेचच तेथून जाते. तर सई विचारते, गोदाजी एक विचारू का? मग आता गोदा म्हणते, हो विचार ना बाळा. तेव्हा मॉडेलिंग करणं चांगलं की वाईट, असा प्रश्न आता सई गोदाला करते. तेव्हा आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये चटकन पाणी येतं. ती आपले कसेबसे अश्रू लपवते आणि म्हणते, आता बाळा मला कसं माहीत असणार मॉडेलिंग का फेडेलिंग, पण मला एवढंच कळतं, तुझ्या वयात असणाऱ्यांनी ना फक्त अभ्यास करावा, नवीन काही गोष्टी असतात त्या शिकवून घ्याव्या, त्याचबरोबर खेळावं, बागडावं, मॉडेलिंग फेडेलिंग नाही करायचं. त्याचवेळी सई म्हणते, तू तर सेम आमच्या मुक्ताईसारखी बोलतेस, पण माझी मुक्ताई मला नेहमी असं सांगत असते, ह्या एजमध्ये खूप अभ्यास करायचा, खेळायचं, बागडायचं, खूप मस्ती करायची, पण काय आहे ना ती मला अशी सोडूनच गेली. त्याचवेळी मुक्ताई गेली तशी तू मला सोडून जाणार नाही ना, असं लगेचच सई विचारते. मुक्ताच्या डोळ्यात लगेचच पाणी येतं आणि मग ती लगेच सईला जवळ घेते, घट्ट मिठी मारते आणि म्हणते, नाही ग चिमणे, मी तुला सोडून कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही. अगं आयुष्यभर तुझी सावली बनूनच मी राहीन, ते पण कायम, असं म्हणून आता त्या दोघीही एकमेकींना सोडतच नसतात. सईला आता मुक्ताला भेटल्यासारखा आनंद झालेला असतो. मग आता त्याच वेळी आता सईची एक छान अशी पप्पी घेत मुक्ता खूपच खुश होते. तर आता सई पुन्हा गोदाला अजून पुन्हा पुन्हा घट्ट मिठी मारत असते, कारण तिला तिच्या जवळ खूपच छान वाटत असतं आणि मेन म्हणजे असं सेक्युअर वाटत असतं. मग आता सई सुद्धा मनातच विचार करते, या गोदा आजीजवळ मला खरंच खूप छान वाटतं आणि सुरक्षित असल्यासारखं वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सई अजूनही झोपलेली असते आणि मग त्यानंतर आता गोदा तिच्या जवळ येते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, चला चला चला, उठा उठा पटकन. तेव्हा सई आता उठते आणि लगेचच गोदाला मिठी मारते. तिला आता गोदाच्या मिठीत शिरून मुक्ताचा पुन्हा एकदा भास होतो. तेव्हा ती म्हणते, मुक्ता आई. तर मुक्ता सुद्धा अगदी घट्टच तिला मिठीत घेते. त्यानंतर आता सावनी ही सईला म्हणते की चल आपल्याला जायचंय जरा बाहेर. त्यावेळी आता सई स्कूलमध्ये निघालेली असते. ती सावनीला म्हणते, अगं मम्मा, आपण स्कूलमध्ये जाऊयात का, कारण महत्त्वाची टेस्ट आहे. तेव्हा सावनी जोरातच ओरडत म्हणते, एक दिवस गेली तर नाही बिघडणार. तेव्हा गोदा म्हणते, तिला अभ्यास करायचा असेल तर करू दे ना. मग रागातच सावनी म्हणते, गप्प बस ग तू,
तू तुझं काम कर, हिला जाऊन तयार कर पटकन. त्याच वेळी आता सावनी तेथून जाते. मग आता सई म्हणते मम्मा ऐक ना, तरीही सावनी ऐकत नाही. त्याच वेळी मुक्ता आता मनात म्हणते की माझ्या मुलीची टेस्ट आहे आणि तू तिला मॉडेलिंग करायला लावतेस, आता बघच मी काय करते, असं म्हणून लगेचच आता मुक्ता चिडते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.